कृती थळ संघाची ही जोडी आज मस्ती बॉय संघातर्फे सलामीची जोडी म्हणून आलेली आहे. प्रतीक मलव आणि ललित कुलपे मैदानात सलामीची जोडी मस्ती बॉयज किंग सालमला संघाची. लवकरच सामन्याला सुरुवात होईल. सामना चालू करा पंच. आणि लक्ष्मी रिसॉर्ट्स भाल या संघातर्फे सलामीचं षटक पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी आला आहे तो स्वतः कर्णधार मंदार म्हात्रे. टायमिंग लावलेला आहे त्यामध्ये 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं पूर्ण व्हायलाच पाहिजे. नंतर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल, दंड केला जाईल. हे दोन्ही संघांनी लक्षात ठेवा. दोन्ही संघांनी लक्षात ठेवण्यापेक्षा आज जेवढ्या मॅचेस होतील त्या संघांनी लक्षात ठेवा. सामन्याला सुरुवात होतोय. ललित कुलपे स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तो प्रतीक मलव पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं मंदार म्हात्रे. लेग स्पिन ऑफ स्पिनचा मारा करणार हा गोलंदाज. पहिलाच चेंडू योग्य त्या टप्प्यावर पडतोय. फलंदाज सुद्धा चकतोय, कीपर सुद्धा चकतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळतोय. धावांचा श्रीगणेश होतोय तो चालमाला संघाचा. नक्कीच योग्य त्या टप्प्यावर पहिला चेंडू मंदारला टाकण्यात यश येतोय. थोडासा लेग स्पिन स्वरूपाचा हा चेंडू फलंदाज चकतोय, त्याचप्रमाणे कीपर सुद्धा चकला आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली संघाला. आता मात्र पुढे शपलून करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता ललितने, परंतु पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडून काहीसा वळतोय. पुन्हा एकदा फलंदाज मात्र चकतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी मंदारची. पॉवर प्लेचं हे षटक. या षटकामध्ये नक्कीच फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो तो गोलंदाजांकडून आणि तोच प्रयत्न पाहायला मिळतोय मंदार म्हात्रेकडून. नक्कीच ललित कुलपे हा फलंदाज असा आहे की त्याचा विश्वास असतो की जमिनी लगत फटके खेळण्यावर त्याचा विश्वास असतो. चौकार वसूल करण्याचा त्याचा विश्वास असतो. जास्ती षटकारांच्या मागे तो लागत नाही. त्याच प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करेल. पुन्हा एकदा हा सुंदर असा टप्पा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. सुंदर गोलंदाजी. एक दिशा आणि लाईन धरून गोलंदाजी करतोय. तिन्ही चेंडूंचे टप्पे एकाच टप्प्यावर टाकतोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मंदारची. खेलवाला गेलाय तो. आईला फोन करायला सांग. आता मात्र ललितच्या बॅटला चेंडू लागतो. एक धाव मिळते. धाव संख्या पोहोचते ती 2 धावा. पुन्हा एकदा चेंडूला थोडीशी फ्लाईट देतोय. फ्लाईटवर जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रतीकने, परंतु एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. काहीसा स्लो रन पद्धतीचा खूप वेग कमी आहे मंदारच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याच वेगावर फलंदाज चकतात. प्रणित मलव सारख्या फलंदाजाला थोडीशी फ्लाईट देतोय. प्रतीक मलव सारख्या फलंदाजाला थोडीशी फ्लाईट देतोय. फ्लाईटवर फसवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे एका धावेवर समाधान मानावे लागते दोन्ही फलंदाजांना. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षक झेल सोडतोय आणि प्रतीक मलव सुद्धा धावबाद होता वाचतोय. थोडंसं खराब एक शॉट आहे ना, एक रन शॉट. पंचांचा इशारा येतोय.
त्यामुळे एकच धाव मिळेल. परंतु नक्कीच झेल बाद सुद्धा झाला असता आणि धाव बाद सुद्धा झाला असता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, तसंच खराब थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. या एका धावनी एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. नक्कीच पॉवर प्लेचं हे षटक, पॉवर प्लेचं हे षटक असून सुद्धा मंदार मात्रेंनी टिचून मारा केला. अगदी सुंदर असा मारा केला. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं. फक्त 4 धावा आलेल्या आहेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. उपेंद्र पाटील हा सुद्धा मंदारच्या धर्तीवर गोलंदाजी करणारा गोलंदाज. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यात पटाईत. ह्या गोलंदाजाचा सुद्धा वेग पाहिला तर अत्यंत कमी वेगाने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. आपल्या फिरकीवर फलंदाजाला चकवणारा हा गोलंदाज. ज्या प्रकारे मंदारने गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करावी अशी आशा मंदारने नक्कीच ठेवली असेल उपेंद्रकडून. परंतु प्रतीक मलाव आणि ललित कुलपे पहिलं षटक थोडंसं अवघड गेलं, अडचणीचं गेलं. परंतु या षटकात भरपाई करण्याचा दोन्ही फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील. आता मात्र काहीसा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टप्पा खूपच मागे पडतोय. फलंदाजाला हा चेंडू खेळण्यासाठी पुरेसा टाइम मिळतोय. फलंदाज ऑफ स्टिकच्या दिशेने तटवतोय. 4 धावांसाठी झणझणीत चौकार येतोय प्रणीतच्या बॅटमधून. तसाच प्रकारचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. परंतु थोडासा लोअर फुलटॉ स्वरूपाचा चेंडू बॅटवर नीट आलेला नाही. परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. या एका धावने धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते. 10 धावा होत आहेत. जी खासियत आहे ललितची त्याच प्रकारचा फटका जरूर खेळला होता, परंतु मिस हिट होतोय. टायमिंग नीटचा नाही. आता मात्र प्रतीकच्या बॅटमधून मोठा फटका जरूर येतोय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार चौकार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय. चेंडू क्षेत्ररक्षक अडवतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोन्ही फलंदाजांची. नक्कीच क्षेत्ररक्षकच्या हातामधून 2 धावा केल्या. जिथे 1 होती तिथे 2 धावा पळून काढण्यात यश आलंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होती ती 16 धावा. पॉवर प्लेच्या ह्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रतीक. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार. झणझणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे.
ज्याप्रमाणे मंदार म्हात्रेने गोलंदाजी केली होती ते नक्की दोन्ही फलंदाजाला सळत असेल, कारण पॉवर प्लेचं षटक असून सुद्धा फक्त 4 धावा जमवल्या होत्या. परंतु उपेंद्रच्या गोलंदाजीवर मात्र प्रतीक मलव हल्ला चढवतोय. 2 नेत्रदीपकाचे चौकार आणि एक सुंदर असा षटकार येतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये. तिसरा षटक घेऊन येतोय तो रमेश साखरे. लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघातर्फे रमेश साखरे तिसरं षटक घेऊन येतोय. धावसंख्या होती ती 22 धावा. आता मात्र 11ची सरासरी राखण्यात यश आलंय ते दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईकला असेल ललित. रमेश साखरेचा पहिलाच चेंडू काहीसा दिशा भरकटतोय. पंचांनी हा दंडित करतोय पंच सुद्धा की हा स्वेर स्वरूपाचा चेंडू आहे. स्वेरची एक धाव आणि एक बायची धाव अशा 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या होती ती 24 धावा. वर झाली का योगेश म्हात्रेचा सन्मान घे, पालखी. योगेश म्हात्रे. रमेश साखरे याचा पुढील चेंडू आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक आणि नक्कीच आपण पाहतोय निर्धाव जातोय. एक संधी उपलब्ध झाली होती ललित कुलपेला बाद करण्याची, परंतु मंदाने नक्कीच ती सोडलेली आहे. कारण आपण पाहिलं जर चेंडू षटक सुटला असता तर नक्कीच इकडे कोणी बॅकिंगला कोणी क्षेत्ररक्षक नव्हतं, म्हणून ते संधी घेतली. निर्धाव चेंडू जातोय आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावर. रमेश साखरे याचा पुढील चेंडू ललित कुलपेसाठी. हो, पुन्हा एकदा सुरेख असा मारेला आपण पाहतोय. मातीचा सुगंध उदलत चेंडू जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, फेकी करतोय. आणि इथे आता मात्र ललितची खेळी मात्र इथे संपूर्ण. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. डिजेला एक सुवर्ण संधी येते. माध्यमातून आपण सुंदर असं गीत लावले जातात. आपण पाहतोय 25 या धावसंख्येवर आपण पहिला हादरा बसतोय तो मस्ती बॉईज किंग चाळमाळा या संघाला. 25 या धावसंख्येवर रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती लक्ष्मी रिसॉर्ट संघाकडून होताना आपण पाहतोय. रमेश साखरे याच्या माध्यमातून आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू त्याने खर्च केलेले आहेत. एकदा सुंदर असा मारेला चेंडू आपण पाहतोय. 1 बाउन्स जोपर्यंत क्षेत्ररक्षक हातात फील्ड करतोय, थ्रो करतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज आपण पाहतोय पवन कोंडाजी. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 1 बाद 26 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी रमेश साखरे याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रमेश साखरे गोलंदाजी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल प्रतीक मलव. सुंदर असा चेंडू, परंतु पंच काहीशे नाखुश. पंचाने घोषित केलेला आहे स्वेर चेंडू आहे. शुभम कानमुरेपर्यंत गुणलेखक आहेत, त्यांच्यापर्यंत इशारा केलेला आहे. स्वेर चेंडूच्या स्वरूपात 1 धाव मिळणार आहे. एका धावेने 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुसरा या षटकातील आपण पाहतोय रमेश साखरे याच्या षटकातील हा दुसरा स्वेर चेंडू टाकतोय तो. एकदा जोरदार मारलेला फटका आपण पाहतोय आणि 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजेला जिथे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यावेळेला मंदार म्हात्रेने हातलं, कर्णधार स्वतः लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाचा, त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये उपेंद्र पाटील याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेल्या आहेत. तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ होतोय. रमेश याने 9 धावा खर्च करतोय 4 चेंडूंमध्ये. रमेश साखरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल
प्रतीक मलव. हो, सुरेख असा चेंडू, परंतु पंच काहीशे नाखुश. पंचांच्या हा स्वेर चेंडू आहे. अवंत स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. आतापर्यंत आपण पाहतोय स्वेर चेंडू 50 आतापर्यंत नोंदवले गेलेले आहेत या स्पर्धेतील. हो, सुरेख असा चेंडू. आता मात्र प्रतीक मलवला पुरेपूर चकवलेला आहे. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. धावसंख्या आपण पाहिली तर 32 वर स्थिरावलेली आहे. रमेश ठाकरे याच्या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 32 धावा धावफलकावर आणल्या जातात. आणि मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. एक धाव मिळणार आहे. एका धावेने 33 धावा. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा धावफलकावर आल्या जातात. वाईड आणि डॉट होता. मी हेमंत गुंजाल यांना विनंती करीन की आपल्याकडे जे सन्माननीय पाहुणे आहेत तर त्यांचं आपण सन्मान करायचा आहे. पंकज रांजणकर सर यांचा आपण पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. पंकज रांजणकर. तसेच आपले एक साथी क्रीडा रसिक योगेश म्हात्रे हे पालतीचे आपले क्रीडा रसिक आहेत. आपले साथी आहेत. त्यांचा सुद्धा आपण सत्कार करायचा आहे. पंकज रांजणकर यांचा सन्मान होतोय. तसंच मी विनंती करीन योगेश म्हात्रे थळपालती येथील आपले हे क्रीडा रसिक त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. मंदार बॉलर आला. मंदार मात्रे. आता तर चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय मंदार म्हात्रे. मंदार म्हात्रेच्या गोलंदाजीचा सामना करेल पवन कोंडाजी. कर्णधार तू कर्णधार हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर उजव्या साईडला टटवलेला चेंडू आपण पाहतोय. पंचांच्या हा 4 धावांसाठी चेंडू 4 धावांनी खातं खोललं जातोय. डीजेला एक सुवर्ण संधी येते. पुन्हा एकदा मंदार गोल सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल पवन कोंडाजी. आपण पाहतोय कर्णधार टू कर्णधार हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि या 6 धावांसाठी खणखणी इथं एक पवन ब्रँडेड एक षटकार येतोय. डीजेला एक सुवर्ण संधी. धन्यवाद डीजे मास्तर. आपण 43 धावा. आता मात्र हो, सुरेख असा चेंडू. तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण होताना पाहतोय. परंतु एक धाव काही रोखू शकणार नाही क्षेत्ररक्षक. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते 44 धावा धावफलकावर लागल्या. कालच्या दिवसामध्ये पाहिलं. आता मात्र खेळपट्टीने आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. फलंदाज मात्र आता चमकत आहेत. कारण फलंदाजांकडून मोठे मोठे फटके यायला आता या खेळपट्टीवर दिसायला लागलेले आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये 42 धावा लागल्या होत्या. पण आजच्या दिवसामध्ये 50 धावा. एकदा ऑफ साईडला टटवतोय चेंडू. परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या ताब्यात हातात जातोय. एक धाव पूर्ण करतोय आणि एकाच धावेने ते प्रतीक मळव याला समाधान होतं. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावर लागल्या जातात. जेथे चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आणि मग आता चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल. ते मस्ती बॉईज किंग चालमाला या संघाकडून खेळताना आपण पाहतोय. स्वतः कर्णधाराच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चौकार षटकार एक आलेला आहे. कर्णधारालाच ते कर्णधाराच्याच गोलंदाजीवर कर्णधाराने मारलेले हे फटके आहेत आपण पाहतोय. मंदार म्हात्रेच्या गोलंदाजीवर पवन कोंडाजी याने हे षटकार आणि चौकार लगावलेला आहे. आतापर्यंत मंदार म्हात्रेच्या षटकामध्ये 13 धावा.
आणि अल्टीपल्टी फटका आणि 6 धावांसाठी पवन कोंडाच्या बॅटमधून पवन ब्रँडेड एक षटकार येतो आणि डिजेल एक सुवर्ण संधी येते. आतापर्यंत पहिलं षटक पाहिलं तर हायेस्ट स्कोर आजच्या या स्पर्धेतील आपण पाहतोय. थर्ड प्रीमियर लीग 2025 पर्व 4थ्या मधला हा हायेस्ट स्कोर आपण पाहतोय. मैदानामध्ये होताना मस्ती मस्ती बॉईज किंग चालमाला या संघाकडून यानंतर जो सामना होणार असेल उसेद 11 थर्ड आणि मिथ अँड ऋग्वेद 11 थर्ड लाठी. उसेद 11 थर्ड आणि मिथ अँड ऋग्वेद 11 थर्ड लाठी यांच्या दोन्ही संघांच्या संघनायकांनी हे षटक संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. उसेद 11 थर्ड आणि मिथ अँड ऋग्वेद 11 थर्ड लाठी हे षटक संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. 5वं षटक घेऊन शिवम देशमुख आता येतोय आणि वन बाउन्स जोपर्यंत चित्ररक्षक मारुती घरात तिथे तैनात आहेत. गाड्या अडवायच्या आहेत. स्वयंसेवक एक धावेने धावसंख्या आपण स्वयंसेवक थोडी पाहतोय. मेहनत घ्या कारण चेंडू टाकण्याच्या आधी गाडी आली नाही पाहिजे. चेंडू पडताना आपण झेंडा टाकून ठेवा. आणि हा मोठा फटका पवनच्या बॅटमधून येतोय. खणखणी प्रमाण ब्रँडेड एक षटकार आणि डीजेला एक सुवर्ण संधी येते सुमधुर गीत लावण्याची. धावसंख्या आपण पाहतो 59 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता मात्र चौकार षटकारांची इथे आतिषबाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. पंच काहीशे नाखुश. पंचांच्या इशारा येतोय की हा एक स्वैर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा धावफलकावर लागल्या जातात. 60 धावा धावफलकावर लागल्या जातात. शिवम देशमुख याचा पुढील चेंडू पवनसाठी. पुन्हा एकदा पंचांना कवायत करावी लागेल गोलंदाजाच्या मार्फत आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वैर चेंडूचा इशारा येतोय स्कोरर मित्रापर्यंत की एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 61 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा शिवम देशमुख गोलंदाजी सज्ज होतोय पवनसाठी. हो, बॅटची काढा घेऊन चेंडू नक्कीच घुशी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव मिळणार आहे एका धावेने संघाची धावसंख्या 62 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 3 चेंडूंचा 5व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 62 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा शिवम देशमुख गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल पवन. पुन्हा एकदा जोरदार माऱ्या फटका आपण पाहतोय षटकारांसाठी 6 धावांसाठी आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 68 आणि डीजेला एक सुवर्ण संधी. अ, 32 धावांवर वैयक्तिक खेळतोय आणि प्रतीक मला 25 धावांवर वैयक्तिक खेळतोय. 62 धावांमधले आपण पाहतोय सुरेख अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करताना पवन कोंडाजी आणि प्रतीक मलव मैदानामध्ये आपण पाहतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करत आहेत. 32 धावा धावफलकावर लावल्या जातात. वैयक्तिक आपण पाहतोय पवनच्या नावावर. पुन्हा एकदा डोकतोय चेंडू हवेत आहे. उपेंद्र पाटील चेंडू खाली येतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागते 70 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही शेवटचा चेंडू असणार आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5व्या षटकातील आपण पाहतोय 70 धावा धावफलकावर लागल्या जातात. शिवम देशमुख याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि शेवट सुद्धा 40 नॉट आउट खेळतोय आणि एक डीजेला सुवर्ण संधी येते.
उसेद 11 थर्ड आणि मीत अँड ऋग्वेद 11 थर्ड लाटी आपापले कर्णधार पाठवा. आपण पाहतोय 76 धावा फलकावर लागल्या जातात. 77 धावांचं लक्ष असणार आहे ते लक्ष्मी रिसॉर्ट बालसंघासमोर आपण पाहतोय. आता मात्र इथे मात्र फलंदाजांचा बालबोला आपण पाहतो. आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 49 धावा झाल्या होत्या, त्या चेस झाल्या होत्या आणि आता मात्र नक्कीच योगेश, कालचा दिवस पाहिला आपण तर असं वाटत होतं की खेळपट्टी आणि चेंडू दोघेही रागवलेत की काय, परंतु आजच्या दिवसात दोघांचाही राग गेला असं वाटतोय. कारण धावा होत आहेत. कालच्या दिवसामध्ये हायेस्ट स्कोर होता 42, आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर आहे 76. तर फलंदाज धार्जिनी खेळपट्टी एका दिवसात झाली की काय असं वाटायला लागलं. नक्कीच, कारण काल प्रेक्षकांची मनं हिरमूस होत होती, कारण षटकार षटकारांची काही आतिषबाजी बघायला मिळत नव्हती आणि जास्त धावा होत नव्हत्या. त्यामुळे नक्कीच आता मात्र खेळपट्टी बोलायला लागलेली आहे. फलंदाजाच्या बाजूने खेळपट्टी सरकत आहे आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी सुद्धा चांगली झाली. प्रतीक मलव 25 धावांवर नाबाद राहिला. हॅलो, उसेद 11 कर्णधार नाणेफेक करायची आहे लगेच आपण. उसेद 11 विरुद्ध अप्रेश, कर्णधारांना बोलव दोन्ही. उसेद 11 थर्ड आणि मीत अँड ऋग्वेद 11 थर्ड लाटी मी सुमित पत्रे, हसनैन कुरेशी आणि सुमित पत्रे. मी पहिलं तुम्हाला सांगितलं की हे इनिंग ब्रेक झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे योगेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक हसनैन आलेले आहेत. या योगेशजी, आज सुमित आपण पत्रे. गेले 3 दिवस, आजपासून जे स्पर्धेचे 3 दिवस जे लागणारं मैदानामध्ये पाणी आहे त्यांचा पाणी पुरवठा योगेशजी यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. नाणेफेक होते. तिसरा सामना आजच्या दिवसातील मीत अँड ऋग्वेद 11 लाठी संघाचे कर्णधार सुमित पत्रे, त्याचप्रमाणे हसनैन कुरेशी उसेद 11 थळ बाजार या संघाचे कर्णधार आहेत. दोन्ही संघांमध्ये आता या नाणेफेक होते. योगेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. नाणेफेक दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेक सुमित जिंकलीत. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. यास क्षेत्ररक्षण. कालच्या दिवसात धावा निघत नव्हत्या, परंतु आज धावा मात्र निघतात. त्यामुळे चेंडूला दोष देता येणार नाही किंवा खेळपट्टीला सुद्धा दोष देणार नाही. खेळपट्टी स्पोर्टिंग विकेट आहे. कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल? आम्ही समोरच्या संघाला कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा तुला हसनैन. धावा तर निघतात या मैदानामध्ये. कमीत कमी रोखण्याचा मानस त्याने, आणि संघ कोणताही असू दे मानस तोच असेल. परंतु नाणेफेक हारलायस, प्रथम फलंदाजी करतायस, जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असणारच, परंतु किती धावा तर आपण करणार? आम्ही 40-45 धावापर्यंत मजल मारू. सुमेध 1 मिनिट फक्त थांबायचं आहे. सुमेध, थँक्यू, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मी विनंती करतो योगेश म्हात्रे यांना, आपण यायचं आहे पुन्हा एकदा. आपला सन्मान केला जातो या ठिकाणी आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन. हेमंतजी, लवकरात पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपला शुभ गौरव या ठिकाणी करण्यात येणार आहे, सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आपण थळगावाचे रहिवासी म्हणून उपस्थित राहिलात आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाण्याचा पुरवठा 3 दिवस लागणारं पाणी आपण थल पंचायत प्रीमियर लीगसाठी या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं आहात आणि दिलेलं सुद्धा आहात. त्याबद्दल खूप खूप आभार. शामराव नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. यस, थँक्यू, ऑल द बेस्ट. पुढचा जाऊया मैदानाकडे. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली ती. आणि हा जो मधला टाईम आहे ना अप्रेश, हा मधला टाईम गेला नाही पाहिजे. पटापट सामना चालू झाला पाहिजे, ही विनंती आहे सर्व संघांना. थँक्यू सो मच. सुमेध पत्रे, फक्त 1 सेकंद या. चला, सामन्याला लवकर सुरुवात करा. जवळजवळ आपण 10 मिनिटं मधल्या वेळेत घालवलेली आहेत. जेणे कमीत कमी वेळ घालवा, जेणेकरून आपल्याला आजचे सामने तरी पूर्ण करता येतील. पहिलं षटक घेऊन अपेक्षेप्रमाणेच पवन कोंडाजी स्वतः कर्णधार
आणि फलंदाजीसाठी सुद्धा मंदार म्हात्रे आणि देवेश म्हात्रे. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे तो लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाला. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली मैदानात ती प्रतीक मलव आणि पवन कोंडाजीच्या स्वरूपात. पवन कोंडाजीने नाबाद 40 धावा ठोकल्या होत्या आणि प्रतीकने सुद्धा त्याला तोळा मोलाची साथ दिली होती. नाबाद 25 धावा केल्या होत्या. स्ट्राईकला मंदार म्हात्रे, नॉन स्ट्राईकला असेल तो देवेश म्हात्रे. चला सामना चालू करा पंच. नक्कीच मंदारचा आणि देवेशचा मनसुबा असणार की 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे पॉवर प्लेची 2 महत्त्वपूर्ण अशी षटकं असतील. या पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याची रणनीती दोन्ही फलंदाजांनी नक्कीच आखली असेल. परंतु पवन कोंडाजी सुद्धा रायगडमधील एक नावाजलेला गोलंदाज आहे. त्याचा ऑफ कटर, लेग कटर भल्या भल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारा असतो. पहिलाच चेंडू काहीसा फुलटॉस स्वरूपाचा होता. फलंदाज सुद्धा चकतोय आणि किपर ललित कुलपे सुद्धा चकतोय या चेंडूवर. डिक्लेअर झोनमध्ये गेल्यामध्ये बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. ज्याप्रमाणे बायच्या धावेने श्री गणेश केला होता चालवणा संघाने, त्याच प्रकारे श्री गणेश करतोय तो लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघ. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडूची एज घेऊन चेंडू जातोय पवन कोंडाजीच्या हातामध्ये. मंदार म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. स्वरूपाचा होता. जर मिडल ऑफ द बॅट झाला असता हा चेंडू तर नक्कीच षटकार चौकार पाहायला मिळाला असता. परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू गेला तो पवन कोंडाजीच्या हातामध्ये आणि मंदार म्हात्रे सारखा फलंदाज स्वस्त्यात बांधून परतला, शून्यावर बांधून परतलाय. नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल तो लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाला मंदार म्हात्रेच्या स्वरूपात. कारण 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मंदार सारखा फलंदाज शून्यावर बांधून परततोय. नक्कीच लक्ष्मी रिसॉर्ट संघाला हा कुठेतरी मोठा धक्का आहे. आता शिवम देशमुख पुढील फलंदाज. नक्कीच आपला कर्णधार, आपला सेनापती धारातीर्थी पडला असला तरी त्यांच्या मावळ्यांना हे आपलं विजयी लक्ष्य गाठावंच लागेल. त्यानुसार फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा झेल मात्र सोडतोय. थोडासा फ्लंबल होतोय क्षेत्ररक्षक. नक्कीच झेल झाला असता लागोपाठच्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती पवनने, परंतु थोडासा मिसजज होतोय क्षेत्ररक्षक. कायसा सूर्याचा प्रभाव सुद्धा असेल, चेंडू त्याला नीट दिसला नसेल. चेंडू याच्या आधीच क्षेत्ररक्षक पडतोय आणि झेल मात्र सुटतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 2 धावा. चांगला मारा पाहायला मिळतोय तो पवन कोंडाजीच्या रूपाने. पुन्हा एकदा लोअर फुटबॉल स्वरूपाचा चेंडू आणि शनीकडून मिसफिल्ड होतोय. नक्कीच जिथे 1 धाव नव्हती तिकडे 1 धाव मिळते. पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती सनीने वाकण्यासाठी, परंतु थोडासा टायमिंग मिस झाला वाकण्याचा आणि चेंडू त्याच्या 2 पायांच्या मधून गेला. परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागेल. काही भुर्दंड सोसावा लागला नाही या मिसफिल्डचा. परत एकदा लोअर फुलटॉ स्वरूपाचा चेंडू जरूर फेकला होता. चेंडूमध्ये वेग नव्हता आणि क्षेत्ररक्षक मात्र पडतोय. बघा त्याला. नक्कीच सिमेंटच्या रोडवर, कॉन्क्रीटच्या रोडवर पडलेला आहे, त्यामुळे नक्कीच जखमी असेल, परंतु नाही, तयार होतोय क्षेत्ररक्षण करायला. जिज्ञेश पाटीलचं नक्कीच कौतुक करावं लागेल. पूर्ण प्रयत्न केले होते झेल पकडण्यासाठी, परंतु ह्या चेंडूवर मात्र चौकार मात्र येतोय. या चौकाराची धावसंख्या पोहोचते ती 7 धावा.
नक्की जिंकण्याचं लागलं असेल तर सांग. आहे. तयार आहे क्षेत्रसेन करायला. आता मात्र जोरदार मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते फलंदाज शिवमला. धावसंख्या पुस्तिती 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मंदार मात्रच्या मोबदल्यात लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाच्या 8 धावा होत आहेत. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल कारण 77 धावता पाठलाग करता आहे लक्ष्मी रिसॉर्ट संघाला. परंतु टिचून मारा कोणतंही हलगर्जीपणा नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं मिसफील्ड झालेले आहेत क्षेत्ररक्षणाकडून, परंतु सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा जमवतोय तो लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघ. मैदानात आहेत देवेश म्हात्रे आणि शिवम देशमुख. दुसरं षटक घेऊन येतो नागेश मोरे. नागेश मोरे मात्र पहिल्या चेंडूवर शिवम देशमुखला नक्कीच नागेश मोरेचं हे होम पिच आहे. आपल्या त्याच अनुभवाचा फायदा करून देतोय. पहिल्याच चेंडूवर शिवम देशमुखला मात्र बाद करतोय. थँक्यू डीजे. नक्कीच नागेश मोरेने पहिल्याच चेंडूवर शिवम देशमुखला बाद केलंय. दुसरा गडी बाद होतोय 8 या धावसंख्येवर लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाचा. नक्कीच नागेश मोरे या मैदानावर रोज खेळतोय आणि ह्या मैदानाची नक्कीच त्याला माहिती आहे. त्यानुसार तो पहिलाच चेंडूवर गडी बाद करतोय. आपल्या अनुभवाचा फायदा करून देतोय तो मस्ती बॉयज किंग चालमाला संघाला. रोशन पाटील. सुंदर टप्पा. योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय नागेश मोरे. रोशन पाटीलच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. नक्कीच काहीसं बॅकफुटवर ढकललं ते गोलंदाजांनी कारण 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे मोठे फटके येणे खेळणे गरजेचे असेल. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज नागेश मोरेचा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पॉइंटच्या क्षेत्रात खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता रोशनने, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये गेला. त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावे लागते. धावसंख्या पोहोचते ती 10 धावा. आता मात्र रोशनच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून देतोय 6 धावांसाठी. झणझणीत खणखणीत हे षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होतोय. चेंडू खाली जिग्नेश येतोय. जिग्नेश झेल घेतोय. पंचांनी मात्र भीमरचा थर्ड अंपायर दिलेला आहे.
मैदानात झाडू नाही असला तर भीमर स्वरूपाचा हा चेंडू होता. रोशनने मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सोपवलेला आहे. नो आणि हा नो चेंडू आहे. प्लस 1 धावाच्या 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये धाव घेण्याची ताळमेळ नव्हता. दोन्ही फलंदाज मैदानात जाऊन उभे राहिले आणि रोशनच्या स्वरूपात मोठा गडी मात्र धावबाच्या स्वरूपात मिळतोय. नो चेंडूवर धावबाच्या स्वरूपात आउट होतोय. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय फलंदाज रोशन पाटील. अरे किती 2-2 आपल्या संघासाठी धावा जमवू शकतोय. परंतु नागेश मोरेचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या होती ती 18 धावा. नो चेंडू त्यामुळे फ्री हिट असेल पुढचा चेंडू. फ्री हिटचा मात्र कोणताही समाचार घेता आला नाही. चेंडू तटवलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. फ्री हिटचा चेंडू नाही नाही फ्री हिटचा चेंडू सुंदर असा फेकला. फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजांना. फ्री हिटचा चेंडू असून सुद्धा कोणताही मोठा फटका मात्र आलेला नाही. धावसंख्या होते ती 19 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नागेश कडून सुद्धा. दुसरं षटक सुद्धा समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा जमवण्यात यश येते ते लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाला. आता मात्र 18 चेंडू आणि 58 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची गरज असेल. 18 चेंडू 58 धावा. काहीस खडतर असं आव्हान पाहायला मिळतंय ते लक्ष्मी रिसॉर्ट बाल संघासमोर. कारण 18 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा करायच्या आहेत. परंतु तिसरं षटक घेऊन येतो पवन कोंडाजी. पवन कोंडाजीचा मारा म्हटला की कंजूसी भरी गोलंदाजी असतोय. परंतु देवेश म्हात्रे नक्कीच जाणतोय की मोठे फटके खेळण्याची गरज आहे. आणि पहिलाच फुलटॉस स्वरूपाचा चेंडू नक्कीच होता. परंतु चेंडूमध्ये वेग असल्यामुळे टायमिंग नीटसा होत नाही. चेंडू जाते डिक्लेअर झोनमध्ये. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 20 धावा. पवन कोंडाजीचा मैदानामध्ये वेगवान मारा पाहायला मिळतोय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा घेऊन उचली घेतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता देवेशने. परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू जातोय. कंजूसी बरी गोलंदाजी पाहायला मिळते ती पवन कोंडाजीची. आता मात्र देवेशच्या बॅट मधून मोठा फटका येतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. चा पाठलाग करायचा आहे आणि आपले महत्वाचे 3 गडी बाद झालेले आहेत. पवन कोंडाजीच्या गोलंदाजीवर सुद्धा हल्ला चढवावा लागेल हे जाणतोय आणि त्याच प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅटच्या खाली चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता.
एकाचा धाव मिळते, एका धावावर समाधान नक्कीच मानताय दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते 27 धावा. आता 14 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज. व्हिडिओ बनवायचा हे तुम्हाला नाही, हे तुमचा असायचं ना. थोडासा ऑफस्टिकच्या दिशेने भरकटतोय गोलंदाज, त्यामुळे पंचांनी हा स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. एक धाव मिळते. ज्या प्रकारे 12 चेंडूंमध्ये 50 धावा कुठल्या होत्या युवराज सिंगने, त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण 14 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू गणिक समीकरण मात्र अवघड होऊन बसते ते लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघाचं. आता मात्र 13 चेंडू 49 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. 13 चेंडू 49 धावा. खूप अवघड असं आव्हान होतोय ते लक्ष्मी रिसॉर्ट भाल संघासमोर. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि गडी बाद होतोय. पवन कोंडाजीच्या शेवटच्या चेंडूवर विकेट मिळते पवन कोंडाजीला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पवनची. नक्कीच पवन कोंडाजीचं पृथ्थकरण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण असे 2 गडी बाद केले. नक्कीच निवास निवास घरात येतोय मैदानामध्ये. सुंदर मॅच विनिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय तो पवन कोंडाजी तर्फे, कारण 2 विकेट आणि 40 धावा. सुंदर असं अष्टूप पैलू तो आपलं सिद्ध केलंय ते पवन कोंडाजीने. ओम दरणे येतो 4थं षटक घेऊन. 12 चेंडू 49 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती ओम दरणेची. काहीसा कमी पावलांचा रनअप, परंतु चेंडू मात्र वेगवान. त्याच्या रनअपवरून असं वाटेल की हा स्पिनर गोलंदाजी करतो की काय, परंतु चेंडू फेकल्यानंतर टप्पा पडून वेगाने जातोय. पुन्हा एकदा वेल्स उडवतोय. ओम दरणे बाद करतोय देवेश म्हात्रेला. लेजेंडरी क्रिकेटर ज्यांच्या नावाने आपण बघितलं होतं वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये, त्यांच्या नावाचा सुद्धा एक स्टँड होता. एक लेजेंडरी क्रिकेटर ऋषिकेश साखरकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत मॉर्निंग क्रिकेट ग्रुपतर्फे. त्याचप्रमाणे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ज्यांनी संपन्न होण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी केली होती, ज्यांनी विकेट संपूर्ण मैदानाची डागडुजी केली, असे श्रीकांतजी सुद्धा या ठिकाणी लोणारे गावचे ग्रामस्थ श्रीकांत उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ओम दरणे गोलंदाजीला आला आणि पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट घेतोय तो देवेश म्हात्रे सारख्या फलंदाजी. नौका हा गोलंदाज, परंतु कोणतेही दडपण नाही. पवन कोंडाजीच्या मार्गदर्शनाखाली हा तयार होणारा गोलंदाज आहे. चालमला गावचा पुन्हा एकदा बेल्स उडवतोय. फक्त बेल्स उडवतोय, स्टंप मात्र ठेवतोय. थँक्यू डीजे.
नक्कीच ओम दरणेने खेळपट्टीचा आणि स्टंपच्या उंचीचा अभ्यास करून गोलंदाजी करतो की काय, कारण लागोपाठ त्याने दोन बेल्स उडवल्या, स्टंपला धक्काही लावला नाही, फक्त बेल्सवर चेंडूचा मारा करतोय, लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट घेतोय, नौका गोलंदाज कोणतेही दडपण न बाळगता गोलंदाजी करतोय. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे ओम दरणे. कालच्या दिवसात एक हॅट्रिक जरूर पाहिली होती आपण, आता आजच्या दिवसातील पहिली आणि या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक होते का ती पाहायचं आहे. दोन्ही फलंदाज एकाच पद्धतीने बाद होत आहेत, फक्त बेल्स उडवल्या त्याने. हॅलो अपरेश ओम दरणे याच्यासाठी बालकृष्ण मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच अशाच पारितोषिकांमुळे गोलंदाज फलंदाजाचं आपलं मनोधैर्य वाढत असते. अशीच पारितोषिकाचा आपल्या खेळाडूंना लयलूट करावी ही माझी क्रीडा रसिकांना विनंती असेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि नक्कीच हॅट्रिक साजरी होते ओम दरणेची. आजच्या दिवसातील पहिली या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक ओम दरणेच्या नावावर येते. नौका गोलंदाज असल्यामुळे त्याला नक्कीच ही हॅट्रिक आयुष्यात लक्षात राहील. त्यामध्ये पवन कोंडाजीने मात्र त्याला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करतोय तो ओम दरणे. आपल्या पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक वसूल करतोय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव मात्र पळून काढण्यात यश येतंय. एकोणतीस धावा होत आहेत त्या लक्ष्मी रिसॉर्ट संघाच्या 7 गाड्यांच्या मोबदल्यात. श्रीनिवास घरत आणि मारुती पाटील दोन्ही 40+ संघाचे सदस्य असलेले हे खेळाडू. ओम दरणेला अजून एका बलीची शक्यता आहे आणि अजून एक गडी बाद करतोय ओम दरणे. सुंदर असं षटक पाहायला मिळतंय. षटकाचं पृथक्करण कराल तर धाव खर्ची केली. नक्कीच सुंदर असं गोलंदाजीचं पृथक्करण. नौका गोलंदाज नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढवणारी ही गोलंदाजी पाहायला मिळेल त्याच्याकडून. कोण 5वं षटक आहे तो जिग्नेश पाटील. क्षेत्ररक्षण करताना काहीसा अपघातग्रस्त झाला होता, परंतु गोलंदाजीला आलाय म्हणजे त्याला जास्त लागलं नसेल. फलंदाज मारुती पाटील स्ट्राईकला आणि गौरव भाबी नॉन स्ट्राईकला. पहिला तर चेंडू निर्धाव काहीशी औपचारिकता सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण पूर्णपणे हा सामना झुकतोय तो मस्ती बॉईज किंग चालमाला संघासमोर. आता मात्र 5 चेंडू आणि 48 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. 4 चेंडू 48 धावा. जिग्नेश पाटील चालमाला संघाचा हा खेळाडू, अष्टपैलू असा हा खेळाडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठचा 4था चेंडू डॉट जातोय जिग्नेश पाटीलचा. नक्कीच चालमाला संघाची गोलंदाजांनी टिच्चूर मारा केला. कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी नक्कीच दिली. फक्त 2 षटकार आले होते.
आता मात्र मारुतीच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. मारुती मात्र एकाच धावेवर समाधान मात्र गौरव भाभीला शेवटचा चेंडू खेळण्याची संधी देतोय. आणि जिज्ञेश मात्र शेवटचा चेंडूवर विकेट मिळवतोय.